जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. आज इथे संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या 293व्या अभंगावर प्रवचन करत आहे. यामध्ये त्यांनी पाप आणि पुण्य म्हणजे काय याचे स्वरूप सांगितले आहे. देही बळे भुली का आम्हा घातली, पापे पुण्य केली कोण देवा. आसुनी अंतरी करतोसी चोरी, का वाया संसारी गोवी येले. आसुनी मिरासी न दिसी आम्हासी, तुझे तुझ पासी सांगो देवा. गणेशनाथ म्हणे पाहुण्या आद न धरावा भेद कोणे काळी. येथे संत सद्गुरु गणेशनाथ महाराज आपणास या पाप पुण्याचं स्वरूप सांगतात की या जेव्हा गोष्टीचं आपण लहानपणापासून वृद्ध काळापर्यंत वारंवार ती गोष्ट ऐकतो, पाप पुण्य पाप पुण्य. नेमकं काय आहे हे? फक्त मनुष्य एकटाच प्राणी ह्या धर्तीवर आहे का? नाही. 84 लक्ष योनी इथे जगतात. मग त्यांना हे पाप पुण्याचा संबंध नाही का? थोडा विचार करणं गरजेचं आहे. काय आहे नेमकं हे पाप आणि पुण्य म्हणजे तरी? तर परमेश्वरानं जेव्हा ह्या पशुप्राण्यांना बनवलं, पक्ष्यांना बनवलं, तेव्हा त्यांना एक स्वाभाविक गुण दिला आणि त्या स्वभावानुरूप ते जगतात. त्या व्यतिरिक्त ते जगत नाहीत. मुंगी बघा, तिला लाईन कर म्हणून सांगावं लागत नाही की एका लाईनमध्ये चला म्हणून. ॲटोमॅटिक ते स्वभावानुरूप त्या लाईनमध्ये चालतात. पाण्यात माशाला पोहावं किंवा ते पोहत असताना कसं म्हणजे त्याला काही नियम लावून कुठल्या पाण्यात तुला राहायचं आहे, कुठल्या पाण्यात, असं काही त्यांचं असं बंधनं नाही, त्यांना काही सांगावं लागत नाही. पक्ष्यांना घरटं कसं बनावं, कुठल्या गोष्टीपासून बनवावं, झाड तोडून बनवावं का पडलेल्या फांदीपासून बनवावं, हे त्या पक्ष्यांना सांगावं लागत नाही. ते काय करतात, तुटलेल्या काडी कचरा गोळा करून ते घरटं बनवतात आणि तिथं ते संतुष्टपणे राहतात. परंतु आपल्या बाबतीत तसं आहे का? आपलं कसं आहे की जसं मला पाहिजे, म्हणजे परमेश्वराला जसं पाहिजे तसं ते पशुप्राणी जगतात. परंतु आपण तसं जगत नाही. आपणाला जसं पाहिजे, आपला देहाभिमान गाजवण्यासाठी, मी म्हणून काहीतरी एक सिद्धत्व दाखवण्यासाठी म्हणून आपण त्या गोष्टी करतो आणि यातून मग निर्माण होते ही पाप पुण्याची संकल्पना. मग येथे पाप आणि पुण्य हे कर्मावून ठरवायचं का? याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे एखादी व्यक्ती नीच कर्म करत आहे. समजा ती खाटीक आहे आणि कोंबडे बकरे कापण्याचं काम करते. आता ते पापयुक्त आहे का? किंवा एखादी व्यक्ती पूजा अर्चना करते, मंदिरात 24 तास मूर्तीच्या समोर राहते. आता ती पुण्यशील आहे का? या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे कोणतं कर्म पापयुक्त आणि कोणतं कर्म पुण्यशील हे कसं ठरवायचं याचंही गोष्ट जाणून घ्यावी लागेल. म्हणून म्हणतात की देही बळे भुली का आम्हा घातली. तर जिथं जिथं ह्या देहासंबंधी आसक्ती आहे किंवा देहाच्या गोष्टी पुरवण्यासाठी आपणाला कर्म करावं लागतं. म्हणजे एक बालक आहे, 4 दिवस बिचारा उपाशी आहे आणि त्या उपाशी असण्या अगोदर, म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा तो उपाशी होता तेव्हा त्याने काय केलं, होता होईल तेवढं काही मागण्याचा प्रयत्न केला, भीक मागण्याचा प्रयत्न केला. ती मिळाली तर त्याला संतुष्टी, नाही मिळाली तर आणखीन त्यानं प्रयत्न केला. आणि हे करत असताना त्याच्या अंतःकरणात कुठं तर एक खिन्नता, एक उदासी किंवा एक तिरस्कार किंवा एक द्वेष या मोठ्या लोकांसाठी की जे पंचतारांकित हॉटेलात पंचपक्वान्न खातात, त्यांच्या प्रती त्याच्या अंतःकरणात एक असा राग की यांना असं का आणि मी असं का. आणि यातून जेव्हा तो चोरी करतो आणि ते चोरी करून ते अन्न प्राप्त करून ते खातो. आता यामध्ये तो पापी आहे का, याचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. तो आहे का, का याला दुसरं काही कारण आहे? पापी कुणाला म्हणायचं? त्या बारक्या मुलाला म्हणायचं का ह्या संपूर्ण समाज व्यवस्थेला म्हणायचं? कारण त्याच्या पोटात 4 दिवसाची भूक आहे. आपण 1 दिवस उपाशी राहून बघा, कळून येईल भूक काय असते. आणि मग अशा भूकेतून त्याने जेव्हा ती चोरी केली, मग ते पाप की पुण्य
हे आपल्याला ठरवावं लागेल. त्याचबरोबर दुसरं एक उदाहरण आहे माझ्या आनंद फंदीचं, की कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको. म्हणजे आपल्या घरात भाजी भाकर आहे, माझ्या आनंद फंदी म्हणतात. मग फटका कविता आहे त्यांची. तर ती भाजी भाकरीचा तिरस्कार करून मी भाजी भाकर का खावी आणि शेजारचा माझा तूप साखर खात आहे म्हणून त्याची अपेक्षा ठेवून ह्या भाजी भाकरीचा तिरस्कार करून ती मिळवण्यासाठी मग चोरी करणं म्हणा किंवा खोटं बोलणं म्हणा किंवा भ्रष्टाचार करणं, काहीही करून मला ती तशी अवस्था प्राप्त करायची आहे की त्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर मला पाहिजे ती गोष्ट प्राप्त होईल, असं म्हणून जर आपण काहीही करायला निघालो तर ती योग्य आहे का? म्हणजे येथे सांगायचं काय आहे संत साधू महात्म्यांना, की कोणत्या भावनेतून, कुठल्या उद्दिष्टामधून आपण ती गोष्ट करतो, कुठलंही कर्म असो मग, त्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. कोणतं कर्म करतो याला येथे महत्त्व नाही. कारण आज ज्यांना आपण पोलीस म्हणतो, ते काय सर्वच पोलीस पुण्यवंत महात्मे नाहीत. कित्येक पोलीस हे भ्रष्टाचारी आहेत. कित्येक सेल्स इन्स्पेक्टर ज्यांना आपण म्हणतो, ते दारूच्या, बिअर बारच्या दुकानातून करोडोवर पैसे कमवतात आणि करोडोवर प्रॉपर्ट्या बनवून ठेवतात. किंवा कित्येक असे कमिशनर्स आहेत, की जे बदल्या करून घेण्यासाठी इकडून-तिकडून परिवर्तन करण्यासाठी करोडो रुपयाचे लाच घेतात किंवा लाच देतात. आणि हे सगळं करत असताना मग त्यांना आपण पुण्यवंत म्हणायचं का? अधिकार आहे का त्यांना पुण्यवंत म्हणवण्याचा? आणि जर एक गरीब आहे, रोजगार करून जगतो आणि ते करत असताना त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याला काहीतरी कुठेतरी छोटीशी चोरी करावी लागते आणि त्या चोरीतून आणलेल्या पैशातून त्या मुलाचं शिक्षण करावं लागतं. आता तो पापी म्हणायचं का? याचाही आपल्याला विचार करावा लागेल. आणि हे विचार केल्यानंतर मग आपल्याला कळून येईल, की ज्या कोणी स्वार्थी माणसं आहेत, स्वार्थी व्यक्ती आहेत, की जे स्वतःची भूक भागवण्यासाठी, म्हणजे मग ती भूक फक्त पोटाची नाही, तर समृद्धी, प्रतिष्ठा, मान-सन्मान किंवा जे काही आपण म्हणतो, त्या सर्व गोष्टींसाठी एखादा मग तिथं ती माझी प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी इकडं 100 लोकं मेले तरी हरकत नाही. परंतु मला मान पाहिजे, मला एखादं पद पाहिजे आणि ते पद प्राप्त करण्यासाठी हे जे राजकारणी लोकं आहेत, जे दंगली घडवतात किंवा जे काही माणसा-माणसामध्ये भेदभावाची भावना निर्माण करतात, जाती-जातीत फूट पाडतात किंवा कधी या गोष्टीच्या नावानं, कधी आरक्षणाच्या नावानं, कधी कुठल्या नावानं, कधी पुतळे उभा करण्याच्या नावानं, कधी कुठल्या एअरपोर्टला, कधी कुठल्या युनिव्हर्सिटीला नाव देण्याच्या नावाखाली कारण नसताना वादविवाद निर्माण करून स्वतःचं पद, स्वतःची भूषणं, स्वतःची समृद्धी, श्रीमंती गाजवण्याचा प्रयत्न करतात. मग ते पुण्यवंत आहेत का? याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि हे सगळं कळाल्यानंतर मग कळून येईल, की पाप आणि पुण्य हे आपल्या कर्मानुरूप नसून ते कुठल्या भावनेतून आपण करतो याचं इथे खूप महत्त्व आहे. आणि असे जे कोणी दुष्ट भावनेने हे सगळं गोष्टी करतात ते कधीही पुण्यशील होऊ शकत नाहीत. भलेही ते राजा महाराजे असतील, परंतु औरंगजेबही राजाच होता, मुघलांचा राजा होता, परंतु त्यानं बापाला, भावाला मारलं अक्षरशः. मग आता तो राजा आहे म्हणून त्याला पुण्यवंत मानायचं का? तर नाही. तसं इथे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. पुढे म्हणतात, की देह भुली का आम्हा घातली, पाप पुण्य केली कोण देवा. म्हणून हे पाप पुण्य कोण करतं? तर आपलं ते भाव आणि ते उद्दिष्ट करत असतं. कारण आणि त्याचा परिणाम ह्या जगाला भोगायचा नाही. ज्या व्यक्तीनं त्या दुष्ट भावनेतून त्या गोष्टी केल्या त्याच व्यक्तीला ते सगळं भोगावं लागणार आहे. कारण हा आयुष्य, हा नरदेह काय हजारो वर्ष राहणार नाही. जेव्हा वृद्धपकाळ येईल, जेव्हा तो मृत्यूचा क्षण येईल, तेव्हा असा तडफडाट होईल. कारण ज्यांचं आपण छळून घेतलं आहे, ज्यांची आपण छळवणूक केली आहे, त्यांनी काय असंच आपणाला संतुष्ट दिलं नाही. म्हणून राजकारणी लोकांनी जागृत असलं पाहिजे. भ्रष्टाचार करताना जागृत असलं पाहिजे. त्या सर्व अधिकाऱ्यांनी जेव्हा ते लाच घेतात जागृत असले पाहिजे. प्रत्येक पोलीस इन्स्पेक्टरने की जेव्हा ते कुठल्यातरी गरीब व्यक्तीला छळतात, म्हणून असं जागृत राहून जर आपण आपलं कर्म करू, आपल्या धर्माशी, आपल्या कर्माशी एकनिष्ठ राहू आणि जे योग्य आहे करणं ते योग्य करू, तेव्हा ते आपण पुण्याचं काम म्हणू. किंवा त्या पदावर राहून जर आपण दूषित कर्म आता असू तर काही एक उपयोग नाही. तुम्ही नरकाला जाल. नरक म्हणजे काही कुठं आभाळात नाही. नरक म्हणजे इथंच नीच योनी व्हावं लागेल. लोकांची
विष्ठा खावी लागेल, कारण माझे संत साधू महात्म्याचे दाखले आहेत त्यासाठी. नवखंड पृथ्वीचे पुढे म्हणतात, आसोनी अंतरी करतोसे चोरी. आणि माझा कृष्ण परमात्मा हा अंतकरणात राहतो, अंतरात्मा परमेश्वर परमात्मा आहे हे जाणूनही आपण कारण नसताना ह्या जगात इकडं तिकडं फिरत राहतो परमेश्वर प्राप्तीसाठी. आता ही गोष्ट जाणल्यानंतर आपल्याला इथे याचा आणि पाप पुण्याचा काय संबंध आहे, तर ते पुढे म्हणतात की का वाया संसारी गोविले. मग ह्या संसारात देवादिकाच्या नावानं, धर्माधर्माच्या नावानं, कारण माझे स्वामी विवेकानंद म्हणतात की आजपर्यंत ह्या जगात मनुष्यवध नावाची गोष्ट जर सगळ्यात जास्त कुठल्या कारणामुळे घडली असेल तर ह्या देवाच्या नावानं, अल्लाच्या नावानं, गॉडच्या नावानं कित्येक मनुष्य प्राण्यांना देहत्याग करावा लागला आहे. ह्या पृथ्वीची हानी जर सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीने केली असेल तर ह्या धर्माच्या नावाखाली झाली आहे. म्हणून जर परमेश्वर आपल्या अंतःकरणात आहे तर कशाला हा धर्माधर्माचे भेद, कशाला ह्या धर्माधर्मातील भांडणं. मुळात ही गोष्टच चुकीची आहे. आणि हे जेव्हा आपला स्वतःचा मानव धर्म कळेल, मी एक मानव आहे, तेव्हा मग आपण काय करू, उच्चतम कर्म करू, चांगलं आपला आत्म उन्नत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि त्या उच्च अवस्थेला प्राप्त होऊ. माझे चार्ल्स डार्विन सर म्हणतात की जसं एक पेशी अमिबाचं विघटन होऊन सर्व प्राणी मात्र निर्माण झाले, अगदी तसंच एका विचाराची उत्क्रांती होत होत ह्या मनुष्याची अवस्था आपल्याला प्राप्त झाली आहे. जर ह्या विचारांची आपण आणखीन उत्क्रांती केली, ह्या आत्म्याला आणखीन जागृत केलं, उन्नत केलं, तर आपण त्याच अवस्थेला प्राप्त होऊ किंवा ज्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर हे पाप पुण्य, हे धर्माधर्मातील भांडणं, हे काहीही त्याचं तिथं बंधन राहणार नाही. म्हणून बघा, जे काही संत साधू महात्मे त्या उच्च अवस्थेला प्राप्त झाले त्यांना म्हणावं लागलं, हे विश्वची माझी घरं, अशी मती जयाची थोर, किंवा अवघे चित्रलोक्य आनंदाचे आता. म्हणजे हे का असं म्हणतात, त्यांना कळालं ते चैतन्य स्वरूप. आणि म्हणून ह्या पाप पुण्याच्या सर्व गोष्टीपासून जर आपल्याला दूर व्हायचं असेल तर प्रत्येकानं आपलं हे चित्त ह्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करणं गरजेचं आहे. म्हणजे हरीने माझे हरले चित्त, चोरी करू द्या पण कोणाला, ह्या खोटारड्या लोकांना नाही की जे धर्माधर्मात भांडणं लावतात, तर चोरी त्यांना करू द्या की जे संत साधू महात्मे आहेत. जर यांनी आपल्या ह्या मनाची चोरी केली, आपलं मन यांच्या संत विचारात लागत असेल तर लागू द्या, ती चोरी परवडली. परंतु असले हे दुष्ट आचाराचे जे लोक आहेत, जे धर्माधर्मात भांडणं लावतात, त्यांच्या भूलभुलयाला आपण आहारी जाता कामा नये, जातीभेदाच्या नावाखाली भांडणं करता कामा नये, कारण ते पापयुक्त आहे. आणि हे संत साधू महात्म्याने जे आपल्या हृदयाची चोरी केली ते पुण्ययुक्त आहे. पुढे म्हणतात, आसोनी मिरासी न दिसे आम्हासी. मूळतः परमेश्वर हा आपल्या अंतःकरणात आहे. मिरासी म्हणजे आपली ती ठेव आहे. तुझं पासी सांगो देवा. आणि जे काही आपण देतो, जे काही घेतो, ते सगळं काही ह्या परमेश्वराचंच आहे. विश्व आपण बनवलं नाही. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा खाली हातानं आलतो, जेव्हा मरू तेव्हा खाली हातानं मरू. आता मग इथं जे काही घेतलं, जे काही दिलं, ते सगळं ह्या परमेश्वराचंच आहे. मग इथे पाप आणि पुण्याचा संबंधच राहत नाही. मुळात ही पाप आणि पुण्याची संकल्पनाच नाही, कारण अन्य पशुमात्रांना ते माहीतही नाही काय असतं पाप आणि पुण्य. हे सगळं काही लोकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बनवलेल्या गोष्टी आहेत. की चोरी करणारा आहे म्हणून पोलीस, किंवा भ्रष्टाचार म्हणजे चुकीचं कोणीतरी वागतो म्हणून त्याच्यावर मर्यादा घालण्यासाठी म्हणून कायदे कानून. म्हणजे हे असं, आणि त्या कायदे कानून जे कोण चालवतात ते सात्विकच असतील, ते पुण्यवंतच असतील. कशाहून? कारण तिथं जेव्हा एखादा न्यायाधीश न्याय सांगत असतो आणि त्याच्या समोर जर त्याच्या स्वतःच्याच मुलानं काही दूषित कर्म केलं तर तो कितपत 100% देईल का न्याय सांगण्यासाठी? तो कुठे ना कुठे स्वतःच्या मुलाचा विचार करेल की नाही? आणि त्यातून मग तेव्हा जो त्या मुलाचा प्रेमापोटी जेव्हा तो चुकीचा न्याय देईल, मग तो न्यायवंत, तो पुण्यवंत कसा म्हणावा? याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. सर्वच न्यायाधीश चुकीचे आहेत असा भाव नाही, सर्वच राजकारणी चुकीचे आहेत असाही भाव नाही. परंतु भाव हा आहे, जे कोणी चुकीचं असं वागतात त्यांनी सुधारावं आणि चांगलं वागावं. त्यामुळे काय होईल, ही समाज व्यवस्था एका चांगल्या अवस्थेला प्राप्त होईल आणि त्यातून ह्या जगाचं कल्याण होईल. कारण सर्वात
पुण्याचं जर काम काय असेल तर जगत कल्याण, की जे माझ्या संत साधू महात्म्यांनी सांगितलं की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, आणि अशा प्रकारे जर आपण जगलो तर मग ह्या पाप पुण्यांच्या गोष्टीत आपल्याला अडकूनच पडावं लागणार नाही. पुढे म्हणतात, गणेशनाथ म्हणे पाहून या आद न धरावा भेद कोणी काळी. आणि अशा प्रकारे आपण स्वतःचं आत्मस्वरूप पाहणं गरजेचं आहे, जसं माझ्या वाल्मिक ऋषींनी पाहिलं. कारण ते पापयुक्तच होते जेव्हा ते कर्म करत होते, परंतु त्यांना आपण पापी म्हणू शकत नाही. त्याचं कारण आहे, कारण जेव्हा ते कर्म करत होते तेव्हा त्यांच्या घरात त्यांचे जे काही बायको, त्यांचे लेकरं त्यांच्या पोट भरण्याचं काम करत होते, आणि त्यांचा उद्दिष्ट ते करण्यामागं आपल्या कुटुंबाचं पोषण हा होता. आणि त्यासाठी ते जंगलातून जाणाऱ्या लोकांना लुटायचे, त्यांना मारायचे. आणि हे करत असताना त्यांना माहीत नव्हतं ज्ञान काय, पाप काय, पुण्य काय, कशानं माझा आत्मा उन्नत होईल. आणि जेव्हा माझे नारद महर्षी सांगतात की हे तू जे काही करत आहेस, ज्या लोकांना तू लुटतोस, ज्यांना तू मारतोस, त्यांचाही परिवार आहे, त्यांचंही कुटुंब आहे, त्यांचे लेकरं अनाथ बनतील, आणि असं करून तू काही पुण्याचं काम करत नाही. तेव्हा एक प्रकाश ज्योत निर्माण होते आपल्या अंतःकरणात. म्हणून येथे संत साधू महात्म्यांचं महत्त्व आहे. जे कोणी असं भ्रष्टाचारी आहेत, जे कोणी चुकीच्या मार्गाने पैसा कमवतात, तर त्यांनी थोडा विचार करावा. जे कोण भेळ मिसळ करतात, दुधाची असो, मालाची असो किंवा अन्नधान्याची असो, तर त्यांनीही जागृत राहावं. असं भेसळ करून अन्नधान्य विकू नये, असं भेसळ करून दूध विकू नये, असं भेसळ करून ह्या समाजात एक भेदभावाची भावना निर्माण करू नये. त्यामुळे काय होईल, तुम्ही तर पाप करतच आहात, परंतु त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात, अनेकांचे आईवडील मृत्यूला प्राप्त होतात, अनेक मुलं अनाथ होतात. आणि असं हे जेव्हा वाल्मिक ऋषींना कळालं, तेव्हा त्यांनी मग स्वतःचं आत्मस्वरूप पाहायचा प्रयत्न केला. आणि मग त्यांना कळून आलं की हे आत्मस्वरूप उन्नत केल्याशिवाय मला ह्या पाप पुण्याच्या गोष्टीच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकानं स्वतःचा आत्मा तपासावा, प्रत्येकानं स्वतःचे गुणदोष तपासावे, आणि त्यातून स्वतःसाठी उत्तम पुण्यवंत होण्याचा प्रयत्न करावा. कुठल्याही जगाकडून लेबल घेण्याची आपल्याला गरज नाही की आपण पुण्यवंत आहोत का पापीवंत, काही गरज नाही. कारण वाल्याचा तो वाल्मिकी झाला, स्मरता एकची मंत्र महान, श्रीराम जय राम जय जय राम. असं जर आपण स्वतःच्या अंतःकरणात ते हरिनाम जपू, स्वतःचं अंतःकरण तपासू, तेव्हा या सर्व पाप पुण्याच्या गोष्टी तिथे दूर होतील. आणि जीवा न धरावा भेद कोणी काळी. आणि मग आपल्या अंतःकरणात जी काही भेदभावाची भावना आहे त्या सर्व गोष्टी नष्ट होतील, आणि मग त्या संतुष्ट आत्मा किंवा ते आत्मिक सुख आपणास प्राप्त होईल. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.